आज होता आमचा आखरीचा पेपर. त्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले नाश्ता करायला गेलो आणि तिथं गेलो तर दोन भाऊ आज बसलेच होते रोजच्या प्रमाणे नाश्ता करायला. म्हटलं बसा भाऊ तुम्ही, आम्ही निघतो. कॉलेजला जायला निघालो आणि पाऊस पडणार नाही असं नेहमी होऊ शकत नाही. तितक्यात आम्हाला हा खेकडा दादा दिसला. म्हटलं अरे बाबा कुठे चालले रे बा, चालतं कॉलेजला. अजून एक वेळा पावसासोबत घमासान युद्ध करून आम्ही कॉलेजला पोहोचलो. आपली गँग तर अशी घुसलती कॉलेजमध्ये जसं की आज पेपर नाही भंडारायला आले. बघा ना कसे येतात सगळे गुठ्ठ्यामध्ये. मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेऊन आम्ही गेलो पेपर द्यायला अंदर. पेपर देऊन बाहेर आलो तर बघितलं पाऊस बंद झालेला होता. अर्पित खालीच जात होता. म्हटलं चला मला सोडून दे. मग का बसलो त्या गाडीवर आणि निघालो हॉस्टेलसाठी. हॉस्टेलवर पोहोचलो आणि सगळ्यात पहिले आम्ही आमच्या सगळ्या बॅकपॅक करून घेतला, कारण की आज आम्हाला घरी जायचं होतं. कधी आम्ही खूप खुश होतो. घरी जायच्या अगोदर सगळ्यांसोबत हात मिळवून घेतले आणि मग काय निघालो कारमध्ये. परत एक वेळा आमच्या दलिंदर किस्मतनी रूप दाखवला. पावसामुळे रस्त्यामध्ये झाड पडलं. इथून येऊन बघितलं तर खूपच मोठं होतं बा झाड. तर मग काय JCBला बोलवलं आणि त्याचा निघायचा वेट केला. लोकेला म्हटलं चला बा आता पूर्ण तूच सोडून द्या मला कर्जतपर्यंत. आम्ही 3 जण कर्जतमध्ये आलो आणि आम्ही लोकल पकडली कल्याणला जायसाठी. कल्याणमध्ये येऊन इथं सुप्रसिद्ध गुरुदेव रेस्टॉरंटमध्ये येऊन आम्ही मस्तपैकी डोसा मागवला आणि मस्त तो डोसा खूप मस्त वाटला आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही कल्याणच्या स्टेशनवरती आलो आपल्या NCC कॅडेट हर्षल दादाला ब्लॉगमध्ये घेऊन आणि या नमुन्याला ब्लॉगमध्ये घेऊन आम्ही निघालो. खालते बघितलं तर काका काहीतरी नवीन शोध लावत होते बघ. एक गुलाबी कलरची पन्नी घेऊन त्याच्यामध्ये आपला पूर्ण दम लावून हवा भरायला लागले. त्याच्यामध्ये पूर्ण हवा भरून पाहिलं तर ते एक उस्ती निघाली. मग काका त्या उस्तीवर झोपले आणि आम्ही पण मस्तपैकी खालते झोपून राहिलो. सकाळी उठलो आणि बघितलं तर आमची गाडी 9 घंटे लेट होती. घरी पोहोचच्या टायमाला आम्ही नाशिकमध्ये अटकलेलो होतो. थोडासा जुगाड लावून आम्ही चार्जिंगची सोय केली. खूप मोठा प्रवास करून फायनली आम्ही मलकापूरच्या स्टेशनवर येऊन असं वाटत होतं की आता जेलातून घरी सुटलो रे बा. फायनली पोहोचलो आपण घरी. चला मग मी तर पोहोचलो घरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इतकंच. लाईक करा, फॉलो करा आणि मला सुखी राहू द्या. तुम्ही पण राहा रे. बाय बाय.